नमस्कार मित्रांनो, सध्या बाजारात गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र यातील अनेक पर्यायामध्ये मोठी जोखीम आहे. अशातच प्रत्येकजण सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असतो. तुम्हीही अशा एखाद्या योजनेबद्दल सर्च करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचलेले आहात. या संदर्भात पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनेक योजना खूप लोकप्रिय आहेत. यामध्ये कमी प्रमाणात गुंतवणूक करूनही तुम्ही चांगले रिटर्न्स मिळवू शकता, म्हणजेच पैसे मिळवू शकता. अशीच एक बजेट योजना पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना आहे. या योजनेत सरकारकडून चांगला व्याजदर दिला जातो. या योजनेत 7.5% उत्कृष्ट व्याज तुमच्या पैशावर दिले जाते. ते कसे देतात ते बघू. पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक वयोगटातील लहान मुले, वृद्ध, तरुण आणि महिलांसाठी बचत योजना चालवल्या जातात. यामध्ये पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेबद्दल सांगायचं झालं तर चांगला परतावा, सुरक्षित गुंतवणूक आणि कर सवलतही मिळते. आता तुम्ही म्हणाल आणखीन काय पाहिजे? या योजनेत 5 वर्षांसाठी पैसे गुंतवले जातात. या कालावधीतील तुमच्या गुंतवणुकीवर सरकार तुम्हाला 7.5% आकर्षक व्याज देते. म्हणजेच परतावा देण्याच्या बाबतीतही ही योजना सरस चांगली आहे. तर वेगवेगळ्या कालावधीसाठी असलेले व्याजदर ते बघू. तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम अंतर्गत वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी आणि 5 वर्षासाठी तुम्ही पैसे जमा करू शकता. जर तुम्ही 1 वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.9% व्याज दिलं जातं. तर 2 किंवा 3 वर्षासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7% दर निश्चित करण्यात आलेला आहे. तुम्ही या पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये 5 वर्षासाठी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.5% दराने व्याज दिलं जातं. तर कशी होईल लाखाची कमाई ते बघू. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमधील व्याज उत्पन्नाचे गणित केल्यास जर एखाद्या गुंतवणूकदाराने या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये वर्षाला 5 वर्षासाठी 5 लाख रुपये गुंतवले असतील तर त्यामध्ये तुम्हाला 7.5% दरानं त्याला या कालावधीत ठेवीवर 2,24,974 रुपये व्याज दिलं जातं. त्याचवेळी मॅच्युरिटीनंतर ही एकूण रक्कम तुम्हाला 7,24,924 रुपये इतकी दिली जाते. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला केवळ व्याजातून 2 लाख रुपयापेक्षा जास्त कमाई होईल. तर कर सवलतीचा लाभ कसा दिला जातो ते बघू. टाइम डिपॉझिट स्कीममध्ये ग्राहकाला आयकर विभाग कायदा 1961 च्या कलम 80 सेक्शन अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील दिला जातो. या बचत योजनेत एकल खाते किंवा संयुक्त खाते, म्हणजे एकट्याचं खाते किंवा मिळून मिसळून केलेला गट, यामध्ये खातं तुम्ही उघडू शकता. 10 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलाचे खाते त्याच्या कुटुंबातील सदस्याद्वारे खाते उघडता येते. यामध्ये किमान 1,000 रुपयामध्ये सुद्धा तुम्हाला खातं उघडता येतं. ज्यामध्ये व्याजाचे पैसे वार्षिक आधारावर म्हणजे वर्षाला जोडले जातात. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच तुम्ही जितकं जास्त पैसे गुंतवाल त्या पटीनं तुम्हाला व्याज या योजनेद्वारे तुम्हाला मिळेल. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.